चाललाय, पकडतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर पाहिलं एक धावा इथे क्लिअर केली जाईल, एक धावा घेतली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या आता पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्थातच टीम क्लिअरिंग डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली 11 धावफलकावरती पाहायला मिळते आणि एक विकेट जरूर गेलाय टीम क्लिअरिंग डिपार्टमेंट या संघाची. अभिषेक पाटील, आपल्याकडे वेळ असेल तर आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. जेवण करून घेतलं तरी चालेल, कारण की आपण बराच वेळ आपण चांगलं समालोचन केलात. आमच्या प्रेक्षकांना, आमच्या खेळाडूंना, सारस्वत बँकेच्या ऑनलाईन प्रेक्षक जोडलेले, त्यांना देखील आपण मंत्रमुग्ध केलात. नो बॉल इथं घोषित केला जातोय. फ्री हिट देखील त्याच्यावरती लादली जाईल. म्हणजे ज्या प्रकारे टॅरिफ लादलं जातं त्या प्रकारे आता गोलंदाजावरती फ्री हिट लादलं जात आहे. बॅटरकडे मात्र एक आता मोठं चान्स असेल की ह्या बॉलवरती कुठेतरी एक मोठा फटका खेळूया. झेलबाद झाले तरी फरक पडत नाहीये, नॉट आऊट असणार. परंतु आपण जर रनआउट झालात तर विकेट घोषित केली जाईल. इथे मात्र स्लोअर टप्पा टाकला जातोय. बॅकवर्डला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्डमध्ये जर पाहिलं, स्वतः यष्टीरक्षक बॉलवरती जात आहेत आणि बॉल गॅदर करतायत, बॉल पकडतायत. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 12 धावसंख्या पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल इथे खूपच उंच टाकण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच इंटरेस्टेड नाही आहेत या बॉलवरती. येस, स्टेप आउट झाले होते त्यामुळे की मात्र काय नो बॉल दिला गेला नाहीये, परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडूंनी संघाची धावसंख्या 12 पाहायला मिळते. पुन्हा स्लोवर टप्पा आणि फटका जर पाहिला, मनगटी फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग वरती खेळाडू पळत येत आहेत, बॉल पकडतायत. वाह, काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि इथे 22 विकेट मिळेल का? अपील केलं जात आहे. पंचांनी बोट उंच केलंय आणि इथे बॅक टू बॅक दुसरा रनआउट या स्वरूपामध्ये धक्का बसलाय. गडीबात बॅटिंगसाठी आता मात्र बॅटर दाखल झालेत. मिलिंद पाहायला मिळत आहेत. पुन्हा लोअर फुलटॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न, फ्लाइटेड देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पंचांनी रात्रीच्या सत्रामध्ये टायटनिक पोच दिली आहे आणि व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. एक अतिरिक्त धाव अर्थातच टीम क्लिअरिंग डिपार्टमेंटच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. एका बाजूला रिकव्हरी, एका बाजूला क्लिअरिंग. पुन्हा स्लोअर टप्पा, पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटर फसलेत, मेहनत करतायत. स्लो टप्प्याची हीच तर खासियत आहे ना मित्रा. जितका ताकद काढशील तितका तो बॉल तुझ्या बॅटवरती येणार नाहीये. त्याच्यासाठी पूर्ण प्रॉपर तंतोतंत माइंडसेट झाला पाहिजे. बॅट आणि बॉलचा एकत्र संपर्क झाला पाहिजे तर तो बॉल जाईल बाहेर, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी फक्त बॅट फिरवावी लागेल. धन्यवाद सर. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतायत. कधी आत, कधी बाहेर, कधी आत, कधी बाहेर, अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा डाऊन द लेग साईड. पुन्हा पंच दंडित करतील. वारंवार पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत बाबा रे हा बॉल वाईट बॉल आहे, ह्याच्यावरती तुम्ही एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडा. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पाहिली जाऊन पोहोचते ती 16 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुन्हा लोअर फुलटॉस. पुन्हा जर पाहिलं वारंवार पंच वळतायत, वाईट बॉल देत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर आपला वॉर्मअप झाला असेल हाताचा, कारण की बरेचसे वाईट बॉल टाकले जात आहेत, परंतु आमचे अनुभवी पंच आहेत. बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात. लेदर बॉल असेल, बॉक्स अंडरआर्म असेल, टेनिस बॉल असेल, कवटी बॉल असेल, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी अंपायरिंग म्हणून काम पाहिलंय. पुन्हा एकदा कऊ कॉर्नर रिझनमध्ये खेळलेला फटका आणि इथे आल्या 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गॅप शोधलाय आणि बॉल सरळ चाललाय. सीमा रेषा पार आलाय. दणदणीत, खणखणीत, सारस्वत बँक पुरस्कृत अर्थातच माधव मंत्री चषक 2025 ब्रँडेड चौकार.
षटक क्रमांक 4 साठी सिद्धेश दाखल झालेत. महत्वपूर्ण षटक 10-15 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. सिद्धेशच्या खांद्यावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. शॉर्ट बॉल टाकला जातोय, पुल केला जातोय, पुल सक्सेसफुल नाहीये. बॉल अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय आणि इथे मात्र एक धाव पाहायला मिळते. जो खेळाडू तो मगातपासून बॉलच्या पाठी पळतोय त्याला बिझी ठेवलंय या बॉलने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. खेळाडू आहे, खेळाडू सारखा धावतोय, पळतोय, आपल्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शेवटचं षटक निर्णायक षटक सिद्धेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली आहे 22-22, 22 धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळतोय, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आहे. शेवटचे उर्वरित 3 बॉल आहेत आणि या 3 बॉलवरती क्लिअरिंग डिपार्टमेंट ह्या संघाच्या बॅटरला कुठेतरी 3 आता फटके मोठे खेळावे लागतील. षटकार जर ठोकले तर नक्कीच धावसंख्या वाढेल. एखादं टार्गेट 35 धावांचा तरी मिळालं तरी मात्र गोलंदाजांना मात्र थोडीशी गोलंदाजी करण्याची मुभा प्राप्त होईल. परंतु इथे थर्डमॅनमध्ये बॉल चाललाय, बॅटची एज घेतली आणि ते 2 धावा प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झाले. दोन्ही बॅटर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, बॉल सरळ चाललाय, एक्स्ट्रा कव्हर रिझन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धक्का घे छक्का. 6 धावा आल्यात. अर्थातच क्लिअरिंग डिपार्टमेंटच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचतायत. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते 30 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हो येस, इथे 6 धावा आल्यात बॅटरच्या बॅटिंग मधून. शेवटचा बॉल आहे, निर्णायक बॉल आहे. षटकार चौकार एकेरी दुहेरी का विकेट्स, परंतु नाहीये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉलवरती येत आहे, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर पाहिलं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स, पाहूया पंचांनी बोट उंच केलंय आणि ते विकेट घोषित केली आहे. 31 धावा झालेत. 32 धावांचं टार्गेट टीम रिकव्हरी डिपार्टमेंट या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्याचबरोबर लगेचच आपण दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. टीम रिकव्हरी डिपार्टमेंट. सुरत आणि अहमदाबादच्या हातात दिलेल्या रिकव्हरी डिपार्टमेंट अनिकेत कुलटे यांचा संघ पाहायला मिळतो एका बाजूला. ते क्लिअरिंग डिपार्टमेंटमध्ये संजय सावंत आणि दिलीप साईल यांचा संघ पाहायला मिळतोय. अनिकेत आणि प्रशांतची आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. रिकव्हरी डिपार्टमेंट या माध्यमातून 32 धावांचं माफक असं लक्ष दिलंय. अर्थातच टीम क्लिअरिंग डिपार्टमेंट्स या संघानं यायचं आहे. गणेश बसायचं आहे सारस्वत बँकेमध्ये. तुम्ही कामाला आहात असं आम्हाला माहिती नव्हतं, परंतु भेट झालीच. बेर्डी साईदनं बिलॉंग करतात, एकत्र राहतो आम्ही. एकत्र विभागामध्ये नक्कीच क्रिकेट देखील बऱ्याच वर्ष खेळलेत. जाऊया षटक क्रमांक 1 साठी. आदित्यला इंजर्ड झाल्यानंतर आदित्य पण भेटला असता. दोघं ऑलराऊंडर सध्या फार्मातच आहेत. सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करा लवकर.
2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल झालेत मिलिंद. 20 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच जर पाहिलं आपण पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत, बॉलवरती येतील, पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं 1 धावा प्राप्त केली जाते टीम रिकव्हरी डिपार्टमेंट याच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी आपण पाहतोय, चांगली फटके देखील आपल्याला पाहायला मिळतात या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सकाळच्या सत्रापासून बरेचसे संघ इथे दाखल झाले, आपापला खेळ त्यांनी दाखवला. परंतु इथे कुठेतरी जर पाहिलं तर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. महत्त्वाचे सामने पूर्ण केले जातील. पुन्हा स्लोअर टप्पा टाकला जातोय, थोडासा कट करण्याचा प्रयत्न. पॉईंटमध्ये खेळाडू तैनात आहेत, बॉल पकडतील आणि एकेरी धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळेल. फेकी चुकीची ठरली आहे आणि ते 22 या स्वरूपामध्ये अजून एक अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाईल. धावसंख्येत बदल. या चेंडूवरती जिथे 1 धावा होती तिथे 2 धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या जवळ पोहोचली आहे. अर्थातच 3 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. घुसून मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका आलाय, गॅप शोधलाय का नाही, तिथे खेळाडू आहेत, फेकी केली जाते आणि इथे मात्र एकच धाव प्राप्त झालेली आहे. विनंती असेल खेळाडू जास्त घाई आपण करू नका, जेणेकरून आपल्याला दुखापत होईल. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली 6, 4 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती गोलंदाज मिलिंद दाखल आहेत. स्लोवर टप्पा पुन्हा समोर मारण्याचा प्रयत्न, झेल होती आणि पाहता पाहता रनआउट देखील मिळाले. चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. कॉटन बॉल झेल होती, झेल सुटली, परंतु तोच बॉल पुन्हा टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दिला आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली आहे. पहिला धक्का 6 या धावसंख्येवरती मिळालाय. अर्थातच टीम रिकव्हरी डिपार्टमेंटचा पहिला धक्का. अनिकेतची खेळी मात्र समाप्त झाली आहे. त्यानंतर बॅटर मैदानात दाखल झाले सिद्धेश. धन्यवाद. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल झाले सिद्धेश. माझ्या उजव्या हाताला जर पाहिलं अभिषेक पाटील थोडासा विचार करतात, विचार विनिमय करतायत. मोबाईल आहेत. पहिलाच बॉल खराब. इथे पाहूया पंच निर्णय देतील. हो येस, पंच निर्णय देणार आमच्याकडे वळले जरूर, परंतु 1 सेकंदासाठी थांबूया आणि इथे नो बॉल घोषित केलाय, कारण की 2 टप्पे बॉल गेलाय क्रिकेटमध्ये. आपण पहिल्याच बॉलवरती 3 धावा प्राप्त झाल्यात. नो बॉलवरती फ्री हिट ऑन आहे. डाऊन द लेग साइड. पुन्हा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हो येस, इथे अजून एक नो बॉल प्राप्त होतोय. धावसंख्येत बदल झालाय. 0 चेंडू आणि संघाची धावसंख्या जर पाहिली 10 ही पाहायला मिळते आहे, कारण की 32 धावा करायच्या आहेत. दोन्ही बॅटर जर पाहिले अतिशय अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिलाय. पुन्हा डाऊन द लेग साइड. पुन्हा पंच दंडित करतील. वाईड बॉल घोषित केला जातोय. वारंवार जर पाहिलं एक्स्ट्रा अतिरिक्त धाव फलकावरती लगावली जाते आहे. कुठेतरी कंट्रोल करावी लागेल. अगोदर आपल्या संघाची धावसंख्या 32 झाली आहे, त्यात अशी गोलंदाजी जर केली तर नक्कीच आपल्या संघाला बाहेर जावे लागेल. टीम क्लिअरिंग डिपार्टमेंट्स पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेलेत, बॉलला हवेत उडवले. 1 धाव कंप्लीट केली गेली, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. फेकी येईल तोपर्यंत खेळाडू मैदानामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये दाखल होईल. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळले. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहेत, बॉल वरती येत आहेत. आणि इथे 1 धाव पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. 2 चेंडूंचा सामना झालाय. उर्वरित अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. महत्वाचे चेंडू आहेत 3 आणि इथे मात्र बिग 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 हिट. बॉल फेकलाय सरळ लांब 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 आल्या. 6 धावा. खलनायकच्या भूमिकेत बॅटरला आपण पाहतोय. 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे अर्थातच 20 या धावसंख्येवरती. धावसंख्या 20. 3 बॉल झालेत. 12 धावांची आवश्यकता असेल. सिद्धेशच्या बॅटमधून अजून एक फटका, परंतु तिकडे खेळाडू आहेत आणि इथे जर पाहिलं विकेटचं पतन झालंय. सिद्धेशची षटकार ठोकला, त्यानंतर
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात होते, बरोबर त्यांच्या हातामध्ये बॉल गेला आणि विकेट्स मिळाली आहे. धावसंख्या 20, विजयासाठी अजूनही वाट पाहावी लागेल. 12 धावांची आवश्यकता आहे. टीम अर्थातच रिकव्हरी डिपार्टमेंट. सुमित आहे ना बॅटर, बॅटिंगसाठी दाखल झाले सुमित. बॉल जर पाहिले 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 1 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. महागडं षटक ठरलंय. विकेटनी काही होणार नाहीये, धावा रोखावे लागतील. पुन्हा सुमित आलेत बाहेर खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही. यश त्यांच्या मागून चुकी झालेली आहे. एक धावा निघाली आहे, दुसरी धाव देखील घेतली जाईल आणि षटक क्रमांक 2ची देखील इथं समाप्ती झाली आहे. 22 या स्वरूपामध्ये 2 धावा प्राप्त झाल्यात. धावसंख्या झाली आहे डबल डिजिट 22. का आलं? हॅलो, मैदानात जाऊ नका कोणी. येणाऱ्या 10 10 बॉल चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव सांगा प्लीज. लॉंग ऑफ नितीन. चला, गोलंदाज दाखल झालेत. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी नितीन. खोलवर टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटने खेळलेत, खेळाडू आहेत उभे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरी धाव देखील घेतली जाईल. हो येस, इथं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची वाट पाहावी लागेल. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. आता देखील माहिती आहे की मोठे फटके खेळण्याची जरूरत नाही, परंतु जर टप्प्यात आला तर तो मोठा फटका खेळला जाईल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजूनही मॅचची वाट पाहावी लागेल. येणारे 8 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा निघाल्या, त्यानंतर डॉट बॉल आलाय. महत्त्वाचं षटक आहे हे. जर षटक चांगलं हाताळलं नितीन याने तर कुठेतरी फरक पाहायला मिळेल, परंतु इथे बॅटर ओहो, इथे झेल सुटली जाते. झेल देखील सुटली आहे. पाहूया मॅच देखील सुटते का. टीम क्लिअरिंग डिपार्टमेंट यांच्या हातातून 1 शॉट, 1च धावा मिळेल. थँक्यू व्हेरी मच सर. आपण निर्देशनास आणलंय या रात्रीच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम पंच म्हणून. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण पंच आमचे ऑफिशियल्स, मुंबईचे पंच यांनी अप्रतिम कामगिरी पार पाडली आहे या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा बिग हिट केलं जाते. पाहूया बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि इथे जर पाहिला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. विनंती असेल टीम रिकव्हरी डिपार्टमेंट इथं लक्ष द्यायचं आहे. रिकव्हरी डिपार्टमेंट कर्णधार रिकव्हरी डिपार्टमेंट 6 मारल्यानंतर आपण मैदानात जायचं नाहीये, पॅनेलाइज केलं जाईल याची देखील आपण खबरदारी घ्या. सामना चालू आहे आणि ऑनलाईन ही स्पर्धा चालू आहे, त्यामुळे विनंती आपल्याला पेनल्टी दिली जाईल, पॅनलाइज लगेच केलं जाईल. कारण की आम्हाला आयोजन कमिटीने सांगितलंय असं काही कृत्य कोणी करताना आढळलं तर त्या संघाला पॅनलाइज करा, जेणेकरून पुढे येणारे कुठले संघ चुकी करणार नाहीयेत. कारण की ही स्पर्धा संपूर्ण हिंदुस्थानातून संघ दाखल झालेले आहेत, त्यामुळे आपण बारकाईने लक्ष ठेवा. आपण मुंबईतले खेळाडू आहोत. अमोल विचारे मैदानामध्ये दाखल झालेत. अभिषेक पाटील यांनी माझ्या निर्देशनास आणलंय. अमोल विचारे आपल्याला विचार करून बॅटिंग करावी लागेल असं कुठेतरी मात्र अभिषेक पाटील यांनी माझ्या निर्देशनास आणलंय. त्यांनी चांगले शब्द सुचवलेत. फलंदाजीसाठी दाखल झालेत अमोल विचारे. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर मंदार. थँक्यू. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. इथे जर डॉट बॉल निघाला तर मॅचमध्ये रंगत पाहायला मिळेल, परंतु नाही आहे. बॅटरने हलक्या हाताने गल्लीमध्ये पॉइंटमध्ये कट केले बॉलला. खेळाडू येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. सामना बरोबरी सुटलाय.
कंपल्सरी चेसिंग आहे. हो यस सर, आम्हाला माहिती आहे कंपल्सरी चेसिंग आहे, परंतु सामना आता बरोबरी सुटला. एक धाव कंपल्सरी करायची आहे. 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि डाऊन द लेग साईड आणि विजयी संघ ठरलाय अर्थातच रिकव्हरी डिपार्टमेंटचं खूप खूप अभिनंदन. आणि ह्याचबरोबर क्लिअरिंग डिपार्टमेंट, आपण वेळात वेळ काढून ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी दाखल झालात आणि स्पर्धेचा आनंद घेतला त्याबद्दल सारस्वत बँक याच्या माध्यमातून माधव मंत्री चषक 2025च्या माध्यमातून आपले विशेष आभार असेल. या स्पर्धेतील